येण्याची कृपा करावी। भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहे, तेव्हा आपण सुद्धा लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी दैवत वंदना आज आपल्या संघरत्न आंबेडकर ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामुळे या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे
महाराजांचे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानाला दिवा वंदन करून भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिकांचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभा पाटणा अमरावती महानगराच्या वतीने सुरू असलेला रविवार नोंदणीचा उपक्रम आज संघरत्न मस्तिष्क संघ महिला मंडळ यांच्या या वास्तूमध्ये या सभागृहात नुकतीच रविवारची वंदना संपन्न झाली आहे. बेलपुरा नावाच्या या वस्तीमध्ये खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती शहरातल्या काही प्रमुख वस्त्या आहेत. त्यामध्ये ही वस्ती देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये तथागत भगवान बुद्धाच्या धर्माच्या चळवळीमध्ये अग्रेसर असलेली शहरातील काही वस्त्यांपैकी ही प्रमुख वस्ती आहे. आणि या वस्तीमध्ये आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक सरदार यांनी विश्राम साहेब मातीजय देशराव यांनी खऱ्या अर्थानं ही संधी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. वंदना संपन्न झाली, अतिशय मंगलमय वातावरण संपन्न झाली. वर्षावर्षाच्या प्रभावावर ही वंदना संपन्न होणं अत्यंत महत्वाचं जरी असलं तरी मला असं वाटतं की इथले मंडळ, इथल्या महिला, उपासक उपासिका प्रामुख्यानं धर्म चळवळीला गतिमान करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे. त्याचं प्रतिबिंब आज या वास्तूमध्ये दिसतंय आपल्याला. मोठ्या प्रमाणात मला वाटतं अभ्यासिक आहे हळूहळू आता बिहारची जी आधीची कल्पना होती की आपले बिहार हे धर्म चळवळीचा संदेश देणारे केंद्र होते, हळूहळू या बिहाराकडे जाण्याची आपल्याला संधी कुठे उपलब्ध करून दिली असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणूनच मी इथे आलो तेव्हा समोर मला एक बोर्ड दिसते लागलेला, त्याच्यावर लिहिलं आहे. आपल्याला किती लोकांनी ते बोर्ड वाचला आहे त्याच्या वंदनेचं? कोणत्या संस्थेच्या वतीने आजची वंदना सुरू झाली आहे? भारतीय बौद्ध महासभा. बरोबर. कुणाची संस्था आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन संस्था आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही संस्था स्थापन केल्या त्यापैकी शिखर संस्था म्हणून भारतीय बौद्ध महासभा आहे, समता सैनिक दल आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. त्या बाबासाहेबांच्या मातृ संघटना म्हणतो आपण मातृ संघटना. आणि बाबासाहेबांनी धर्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर आपल्या शेवटच्या भाषेत उत्तर गेलेली शेवटच्या बाबासाहेबांनी शेवटच्या सारनाथमध्ये झालं. नुकताच धर्मदीक्षा घेऊन आपल्याला बुद्धाच्या जन्मी बाबासाहेबांनी नेऊन ठेवलं.
आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला हातही दिले आपल्या कल्याणासाठी, परंतु इथल्या व्यवस्थेला त्यांना समजून नाही घेतलं आणि सरतेशेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्याला सर्वांना सन्मानाने जगण्याची संधी दिली. त्यामुळे आज आपण अतिशय सुखा आणि सुखी आणि संपन्न जीवन जगत आहोत. याचं सर्व श्रेय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी धर्माचक्र प्रवर्तन झाल्यावर शेवटचा संदेश काय दिला आणि त्यांना जास्त दिवस नाही संधी मिळली जगण्याची. शेवटच्या संदेशामध्ये सांगितलं की धर्मांतरित झालेल्या प्रत्येक बौद्धांना किमान आठवड्यात एक दिवस तरी धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी कुठे गेलं पाहिजे, विहारात गेलं पाहिजे. छप्पनची गोष्ट आहे होती. काही असल्यामुळे छप्पनमध्ये आपल्या आई वडिलांना आठवा, आजोबांना आठवा. त्यांनी काय केलं, बाबासाहेबांचा संदेश घेऊन नागपूरहून आले फिरून धर्माची आठवून आणि बाबासाहेबांचा संदेश ऐकून आपल्या झोपडपट्ट्यांमध्ये लहान लहान वस्त्यांमध्ये काय केलं, एक ध्वज उभारला आणि त्याच ठिकाणी काय केलं त्यांनी वंदना करायला सुरुवात केली. हा बाबासाहेबांचा आहे. पूर्वी आमची आजोबा आई वडील गरीब असतील पण त्यांनी मात्र बाबासाहेबांचा संदेश ऐकून संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्यासाठी चळवळीला समर्पित केलं. गरीब असूनही चळवळ मात्र त्यांनी श्रीमंत केली. आज काय झालं, आज आम्ही सर्व सुखी संपन्न आहोत. बाबासाहेबांच्या कृपेने आम्ही म्हणतो, काय म्हणते कडूबाई, आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे म्हणते. बरोबर आहे. इतकं जीवन संपन्न झालो मात्र आम्ही बाबासाहेबांच्या संदेशाकडे दुर्लक्ष करत आहोत. आज वर्षावासाच्या या परवा निश्चितपणे या लिहाणामध्ये वाचन सुरू असेल ग्रंथाचं. कुठला ग्रंथ आहे? बुद्ध आणि त्यांचा धर्म. तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून वर्षावासाची परंपरा सुरू आहे. तीच परंपरा